औद्योगिक वसाहत रद्द होण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री आणि कृषी मंत्री यांना निवेदन। मौजे आळवण तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या गावात नवीन होऊ घातलेल्या औद्योगिक वसाहत रद्द होण्याबाबत निवेदन देण्यात आलं। मौजे आळवण तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील नवीन होऊ घातलेल्या औद्योगिक वसाहतीबाबत शासकीय स्तरावर कार्यवाही चालू आहे। औद्योगिक वसाहतीकरिता कच्चा नकाशा बनवण्यात आला असून त्यामध्ये आमच्या आळवण गावच्या जमिनीचा समावेश आहे। सदर वसाहतीबाबत गावची शेतकऱ्यांच्या जमिनीचा समावेश होत असून त्यामध्ये सर्व शेतकरी घरादारासह भूमिहीन व बेघर होणार आहेत। त्यामुळे सदर नवीन वसाहतीबाबत जमिनी देण्यास सर्व शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। त्याबाबत गावच्या शेतकऱ्यांच्या हिताकरिता व कारणापुरती गाव बचाव कृती समिती तयार केलेली असून सर्व शेतकऱ्यांनी यास विरोध केल्याने शेतकऱ्यांनी कायद्याच्या मार्गाने कायदेशीर कोर्टात धाव घेतली आहे। माननीय उच्च न्यायालय येथे कोर्टात केस चालू आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करू नये। सदर MIDC मार्फत महिंद्रा कंपनीकरिता जागा मागणी करत आहे। सदर कंपनीने यापूर्वी नाशिक येथील पांजरपोळ यांची असलेली अंदाजे 1000 ते 2000 एकर जमीन या जमिनीपैकी क्षेत्र कंपनीकरिता मागणी केलेली होती, परंतु ते क्षेत्र त्यांना मिळालेले नाही। त्यामुळे त्यांनी आळवण या गावच्या क्षेत्राची मागणी केलेली आहे। सदर प्रस्तावित औद्योगिक वसाहत होऊ नये म्हणून त्याबाबत मुंबई येथील हायकोर्टात शेतकऱ्यांच्या न्याय हक्काबाबत पिटिशन दाखल केलेलं आहे। असे असतानाही शासकीय यंत्रणेची कार्यवाही चालू आहे। त्याकामी सदर जमिनींचे मोजणीबाबत शेतकऱ्यांचा विरोध आहे व शेतकरी मोजणी करून देणार नाहीत, तरी सर्व शेतकऱ्यांचा विरोध असल्याने या औद्योगिक वसाहतीबाबत शासकीय स्तरावर शेतकरी विरोधात कोणतीही कार्यवाही करू नये। सदर मौजे आळवण या गावी औद्योगिक वसाहतीबाबत गाव बचाव कृती समिती तयार केली आहे। सदर इगतपुरी तालुक्यात एकूण 15 धरणे तलाव असून आजवर झालेले संपादन पूर्ण क्षेत्राचे सरासरी 70% इतके संपादन झालेले आहे। त्यामुळे एकाच तालुक्यात संपादनाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे। त्यामुळे एकाच तालुक्यावर अन्याय होत आहे। सदर औद्योगिक वसाहतीमुळे सर्व धरणांचे पाणी दूषित होणार आहे, तरी सदर प्रस्तावित औद्योगिक वसाहत इतर पर्यायी ठिकाणी हलवण्यात यावी अशी विनंती गाव बचाव समितीतर्फे करण्यात आली आहे। इगतपुरी तालुक्यातील आळवण या गावी MIDCचा जो सरकारने थाट घातलेला आहे तो शेतकऱ्यांना कधी मान्य नाही आहे। कारण शेतकरी तिथे 80% शेतकरी भूमिहीन होत असून त्या शेतकऱ्यांच्या घरादारासह जनावरे, गुरे, कोणाची पोल्ट्री असेल, कोणाचे गोटे असतील जनावरांची, ते घेऊन शेतकऱ्यांनी भूमिहीन झाल्यावरती कुठं जायचं हा प्रश्न शेतकरी कधी सहन करू शकत नाही। आणि असं कदाचित झालंच तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की हा MIDCचा प्रोजेक्ट इथून दुसऱ्या कुठेतरी स्थलांतर करावा आणि ह्या शेतकऱ्यांनी ज्या सुपीक जमिनी आहे, आजूबाजूला पर्यावरणाचे पर्वतरांगा असून इथे नदीचा एक उगम आहे, बाजूला धरणे आहे आणि या धरणांचं पाणी शेतकऱ्याने काबड कष्ट करून पाईपलाईनी करून आपल्या शेत जमिनी सुपीक बनवून आज नापीक असलेल्या शेती 2 पिकांसाठी योग्य बनवून आज तिथे येऊन सरकार जर MIDC करत असेल तर शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाचा आणि वडिलोपार्जित जमिनी असलेल्या आमचा व्यवसाय शेती असून शेतकऱ्यांना इथून भूमिहीन केल्यावरती आम्ही शेतकऱ्यांनी कुठं जायचं आणि शेतकऱ्यांना इथून सरकारने काढलंच तर आमच्याकडे आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही ही आमची सरकारला विनंती आहे कळकळीची। एक शेतकरी ज्ञानेश्वर कोकणे। शासनाने आळवण पारदेवी तालुका इगतपुरी या गावामध्ये भूमी संपादन करण्याचा घाट घातलेला आहे आणि हे भूमी संपादन MIDC औद्योगिकीकरणासाठी करत आहे। त्यामागे एका महिंद्रा या कंपनीचा हात असून MIDC ही एजंटकीची भूमिका घेत या प्रकल्पाच्या मागे लागलेली आहे, परंतु त्यांनी शेतकऱ्यांचा कुठलाही विचार न करता हा प्रोजेक्ट आणलेला आहे। आणि इगतपुरी तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता इगतपुरी तालुक्यामध्ये एकूण क्षेत्रफळ 82,000 हेक्टर इतके क्षेत्र आहे। यापैकी आजवर 56 ते 57,000 हेक्टर क्षेत्र हे विविध प्रकल्पांच्या अंतर्गत संपादन झालेले आहे। त्यामध्ये लष्कराकडे गेलेली आहे काही जमीन, 15 धरणांकडे गेलेली आहे, त्यानंतर समृद्धी महामार्गाकडे गेलेली आहे
त्यानंतर विविध महामार्ग आहे, रेल्वे आहे, छोटे छोटे कालवे आहे, यामध्ये सर्व जमिनी संपादन झालेले आहे. परंतु यामध्ये एक टेक्निकल मुद्दाही आहे की समृद्धी महामार्गाच्या वेळेस सरकारनेच टेक्निकल मुद्दा आणला होता की इगतपुरी तालुक्यातली जी संपादनाची मर्यादा आहे ही मर्यादा होऊन गेलेली आहे. इगतपुरीमध्ये एकही गुंठा संपादन करू शकत नाही अशी मर्यादा असतानाही हे संपादन करण्याचा आमच्या शेतकऱ्यांवर का हल्ला करत आहे. तरी अशा प्रकारच्या संपादनाला संपूर्ण शेतकऱ्यांचा विरोध आहे. आमच्या सुपीक जमिनी आहे, 2 धरणांच्या खाली जमिनी येत आहे, दोन्ही बाजूनी पिण्याच्या पाण्याच्या नद्या वाहत आहे. या नद्यांचे पाणी थेट औरंगाबादला जात आहे आणि अशा नद्यांच्या मध्ये असा केमिकलयुक्त प्रोजेक्ट जर होत असेल तर हा पिण्याचा प्रश्न आहे, जलप्रदूषण आहे. अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जलयुक्त पाणी जाणार आहे. या पाण्याचा जल प्रदूषण झाल्याने अनेक लोकांच्या हिताची म्हणजे आरोग्यासाठी सुद्धा धोकेदायक होणार आहे. आणि आमच्या गावचे क्षेत्र हे सर्व निसर्गाने नटलेलं आहे, सौंदर्याने नटलेलं आहे. या ठिकाणी 4-5 5 स्टार हॉटेल आहे, सह्याद्रीची पर्वत रांग आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पादस्पर्श लागलेला एक पिंगलवाडी किल्ला देखील आहे. अशा ठिकाणी सौंदर्याच्या गोष्टी व्हायला हव्यात की शेतकऱ्यांच्या काही भावना जोपासायला हव्यात. पण असे न करता शासन अशा प्रकारचा प्रोजेक्ट करत आहे, हा आमच्यावर अन्यायकारक आहे. आम्ही याबद्दल कोर्टात देखील धाव घेतलेली आहे आणि हा मुद्दा आम्ही कोर्टात देखील दाखवलेला आहे. तरी संपादनाची मर्यादा ओलांडून हे संपादन का करत आहे असे तुम्ही जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात किती संपादन झालेलं आहे याचा विचार करा, मगच आमच्या तालुक्याचे भूमी संपादन करा. यास आमचा विरोध आहे आणि शेतकरी कधी मान्य करणार नाही. वेळेवर आम्हाला रस्त्यावर उतरायला लागले तरी चालेल, आम्ही मुंबई दिल्ली हायकोर्टापर्यंत जायला तयार आहोत. तरी शासनाने या गोष्टीचा विचार करावा आणि ही जी MIDC आहे ही इतरत्र हलवण्यात यावी, ही आमची सरकारला विनंती आहे. सरकारने आमच्या शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, ही सरकारला आमची कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी.